प्रेक्षकांनो, मी आहे मंजिरी आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे मंत्रालयामध्ये, जिथे मी ॲज अ इंटर काम करते माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय। आणि आज माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकल्पनेतून सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार भव्य प्रदर्शन मंत्रालयामध्ये सुरू आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो सर्वांगीण विकास झाला आहे गेल्या 2 वर्षात, महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत, वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेसाठी संकल्पना आणलेल्या आहेत आणि त्यातून आपल्याला खूप फायदा झाला आहे। तर त्याबद्दल एक प्रदर्शन इथे त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल आणि मी तुम्हाला या सर्वांची माहिती देणार आहे। चला तुम्ही पाहूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी आणि या अगोदरची जी योजना आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, यांच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या मार्फत 3 गॅस सिलेंडर पुरवले जातात। ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना, ज्या महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे, अशा महिलांनी म्हणजे नुकताच सुरू केला आहे अशा महिलांना एक आर्थिक पाठबळ म्हणून या योजनेचा प्रारंभ केला गेला आहे। तर 1 लाख रुपये ते 25 लाख रुपयांपर्यंतची मदत या योजनेमार्फत अशा महिलांना केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे आणि वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे, ही वाघनखे आपल्याला माहितीच आहे की लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममध्ये होती आणि आता ती महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे। आणि या नखांचं दर्शन घेण्यासाठी सध्या ही नखे जी आहे ती साताऱ्यामध्ये ठेवली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला या नखांचं दर्शन घ्यावं म्हणून या वाघनखांना ठिकठिकाणी घेण्याची सोयसुद्धा शासनाने केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल येथे जे स्मारक बनत आहे, त्या स्मारकासाठी राज्य शासनाने 1089 कोटी 95 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि हे स्मारक लवकरात लवकर तयार होईल आणि या स्मारकाचं 80 फुटापर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि आपल्या शालेय विभागाने सुद्धा या 2 वर्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केलेत। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना राबवली। त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। सोबतच शिक्षक सेविकांच्या पगारांमध्ये सुद्धा वाढ केली गेली आहे। तर प्रेक्षकांना आपण भेट दिली सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार या प्रदर्शनाला, जे मंत्रालयामध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत संकल्पित केलं गेलं होतं। तर या प्रदर्शनामार्फत आपण पाहिलं की आपल्या राज्य शासनाने वेगवेगळ्या योजनांमार्फत, वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत आपल्यासाठी निर्णय घेतलेले आहेत।